ओके, हॅलो. सो आज आपण बघतोय एनर्जी स्टोर्ड इन अ कॅपॅसिटर. विषय असा आहे की माझ्यात जास्त एनर्जी नाही आहे, कारण गेले 2-3 दिवस झालं थोडं आजारी आहे मी. होपफुली कोविड नसावा. तशी टेस्ट करायला दिली आहे मी, पण होपफुली नसणार आहे. कारण की माझे सिम्पटम्स ॲक्च्युली तसे दिसत नाहीत, पण कांट से नवीन व्हायरस आहे. आय डोंट नो काय असेल काय नाही. सो एनिवेज आता थोडं बोलायला येते. सो अगेन प्रिपेरिंग व्हिडिओ बनवायचं म्हणतोय अजून मी. सो आज आपण बघूया की एनर्जी स्टोर्ड इन अ कॅपॅसिटर. जर मधून अधून मी खोकलो वगैरे और माझा आवाज जर इव्हन डिफरंट येत असला, कारण की मला माझाच आवाज ऐकू येत नाही. सो समजून घ्या. ओके, सो एनर्जी स्टोर्ड इन अ कॅपॅसिटर. आता विषय असा आहे की जर तुम्ही एखादा कॅपॅसिटर फुल्ली चार्ज केला, ओके, म्हणजे आता मी म्हणतोय की एनर्जी स्टोअर्ड आहे कॅपॅसिटरमध्ये, तर बाबा कशावरनं? ठीक आहे. सो बेसिकली जर तुम्ही एखादा फुल चार्ज कॅपॅसिटर घेतला, ते आपण एक ड्रॉ करूया साईडला. मी एक ड्रॉ करतो छोटीशी डायग्राम. आणि एखादा छोटासा जर तुम्ही बल्ब घेतला, ओके, त्याला तो कॅपॅसिटर अटॅच केला, ठीक आहे, तर तुम्हाला असं दिसेल की ना तो बल्ब जो आहे तर ना तो तुम्हाला पेटलेला दिसेल काही वेळासाठी. ओके, डिपेंडिंग अपॉन त्या कॅपॅसिटरचं कॅपॅसिटन्स काय आहे, तुम्हाला तो बल्ब ॲटलिस्ट काही वेळासाठी तरी तो पेटलेला दिसणार आहे. ओके, आणि बल्ब पेटतोय म्हणजे ऑब्व्हियसली त्याला एनर्जी मिळते कुठून तरी, राईट? सो ऑब्व्हियसली ती एनर्जी कोण देणार आहे, तर हा कॅपॅसिटर. म्हणजे होत काय असतं की ना, आपल्याला माहिती आहे कॅपॅसिटरच्या एका प्लेटवरती पॉझिटिव्ह, एका प्लेटवरती सॉरी इथं निगेटिव्ह आहे. ओके, आणि होणार काय की ना, जेव्हा तुम्ही अशा टाईपमध्ये ह्या बल्बला अटॅच करता कॅपॅसिटरमधनं, तेव्हा करंट फ्लो होणार आहे. ओके, म्हणजे ऑब्व्हियसली इलेक्ट्रॉन्स असे फ्लो होणार आहेत, आणि इन डुईंग दॅट प्रोसेस ते या बल्बमधनं रन करणार आहेत, आणि मग तुमचा बल्ब पेटणार आहे. सो बेसिकली जो बल्ब पेटलेला दिसतोय तुम्हाला, तर इट्स ड्यू टू द एनर्जी ऑफ दॅट कॅपॅसिटर. ठीक आहे, त्या कॅपॅसिटरमध्ये जी एनर्जी आहे तीच एनर्जी युटिलाइज करून तो बल्ब पेटतोय, तुम्हाला हीट ॲज वेल ॲज लाईट देतोय. ओके, आता हे असं झालं तर ते का झालं? ठीक आहे, म्हणजे कॅपॅसिटरला एनर्जी आली आहे, तर ती का आली आहे बेसिकली? ओके, आता अगेन याला जर ॲनालॉजी कन्सिडर करायची झाली तर सगळ्यात आपल्याला जे फॅमिलियर आहे तर त्या गोष्टी बघाव्यात नेहमी. तर आपल्याला माहिती आहे पृथ्वीच्या सरफेसवरनं एक ऑब्जेक्ट जर मी घेतलं, ते एका सर्टन हाईटवरती नेऊन ठेवलं, ओके, आपण काय बोलतो तर एक पोटेन्शियल एनर्जी ह्या सिस्टीममध्ये स्टोअर होती. ठीक आहे, आणि जेव्हा मी जर ते ऑब्जेक्ट त्या हाईटवरनं परत सोडलं खाली, तर ते खाली पडणार आहे आणि त्याला काहीतरी व्हेलॉसिटी येणार आहे. ओके, आणि ऑब्व्हियसली खाली जर ते कुणाच्या डोक्यावर वगैरे आपटलं तर ऑब्व्हियसली त्याला डॅमेज करणार. मग तो डॅमेज करायला ती एनर्जी येते. ओके, आणि बेसिकली कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. तर ती कुठून? तर ती पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होते, आणि मग ती ज्याच्यावरती पडेल त्याला तो डॅमेज करते. ओके, सो ती ती एनर्जी आहे. आणि ती बेसिकली हे पण डोक्यात असावं की ना, ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली ओढत होता या ऑब्जेक्टला, आणि आपण त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट जाऊन त्या ऑब्जेक्टला वरती उचललेलं, आणि म्हणून त्या ऑब्जेक्टच्या म्हणजे त्या ऑब्जेक्ट आणि ती पृथ्वी, तर त्या सिस्टीममध्ये एक पोटेन्शियल एनर्जी काय झाली तर स्टोअर झालेली. हे एक फक्त डोक्यात असावं, नेहमी डोक्यात असावं. ओके, सो सेम वाईज आता मी इथं एक ऑरेंज कलरचा सर्कल दाखवला आहे, तर हा माझा एक चार्ज आहे सपोज. ठीक आहे, ह्याला मी नाव देतो +Q. ओके, आता मला सपोज एखादा दुसरा पॉझिटिव्ह चार्ज आणून एक्झॅक्टली ह्या लोकेशनवरती आणून ठेवायचा आहे. ठीक आहे, आणि मी ठेवला सपोज आणून. ठीक आहे, तर ह्या छोट्याशा चार्जला आपण नाव देऊया ह्या लोकेशनवरती असलेला छोटा क्यू. तर आता ऑब्व्हियसली जर दुसरा पॉझिटिव्ह चार्ज मला आणून ठेवायचा असेल, तर मला काहीतरी कष्ट घ्यायला लागणार, कारण की हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो ह्या चार्जला रिपेल करायला, लांब ढकलायला बघणार आहे. ओके, सो त्याच्या अगेन्स्ट, त्या फोर्सच्या अगेन्स्ट मला एक काहीतरी काम करायला लागणार आहे, काहीतरी वर्क करायला लागणार आहे. ओके, आणि ते आपल्याला माहिती आहे, आपण इलेक्ट्रोस्टॅटिक वर्क और इवन पोटेन्शियल जेव्हा बघितलेलं तेव्हा ते बघितलेलं आहे. तर ते वर्क जे आहे तर ते आपण देतो W = Q × V. ओके, ज्यात V कोण आहे, तर हे जे लोकेशन आहे, तर या लोकेशनवरती असलेलं ह्या चार्जमुळं, Q चार्जमुळं असलेलं पोटेन्शियल आहे, जे आपण देतो 1/4πε0 Q, ह्या चार्जचं मॅग्निट्यूड अपॉन R. हे लोकेशन, हे जर ह्या चार्जपासनं R एवढ्या डिस्टन्सवरती असेल, तर त्या लोकेशनवरती असलेलं ह्या चार्जमुळं, कॅपिटल Qमुळं असलेलं पोटेन्शियल इंटू तुम्ही जो काही चार्ज तिथं आणून ठेवला आहे, ठीक आहे, तर ना त्याचं मॅग्निट्यूड, तर ते असणार आहे त्या छोट्या क्यूवरती परफॉर्म करण्यात आलेलं वर्क. ओके, आणि यालाच आपण अगेन बोलतो की हीच आहे माझी पोटेन्शियल एनर्जी.
ओके, त्याला आपण म्हणूया यू. आता सेम वे आपल्याला माहिती आहे की कॅपॅसिटरवरती पण आपण चार्ज डिपॉझिट करत जातोय आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजे जी एनर्जी कॅपॅसिटरमध्ये स्टोअर होतीये तर तीच बेसिकली कोण आहे तर ती इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी आहे. आता मग आपण जर इथं कन्सिडरेशन केलं की ह्या कॅपॅसिटरवरती चार्ज आहे तर प्लस क्यू आहे, इथं मायनस क्यू आहे आणि या दोन प्लेटच्या मध्ये असलेलं पोटेन्शियल डिफरन्स आहे व्ही. ओके, मग आता हाच फॉर्म्युला जर यूज केला आपण डब्ल्यू इक्वल टू क्यू इंटू व्ही तर मग मला असं म्हणता येईल की डब्ल्यू इक्वल्स क्यू इंटू व्ही हे म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी. तर क्यू व्ही एवढी पोटेन्शियल एनर्जी स्टोअर आहे त्या कॅपॅसिटरमध्ये. ओके, असं बोलणं इझी आहे पण ॲक्च्युली तसं होत नाही आहे. ओके, मग डायरेक्टली मी क्यू इंटू व्ही करू शकत नाही. याचा रिझन काय आहे तर ना हा व्ही. ओके, आता विषय आहे की ना हे ट्रू असतं म्हणजे हा जो फॉर्म्युला इथं आपण लिहिलेला आहे हा बरोबर असता कधी जर मी हा सगळा क्यू म्हणजे ऑब्व्हियसली हा क्यू कसा आहे तर ना हा टोटल चार्ज आहे म्हणजे मी एक सिंगल चार्ज आणून जेव्हा या प्लेटवरती टाकला आहे, ठीक आहे, या आणि ऑल्सो या प्लेटवरती, तेव्हा कुठं जाऊन मला टोटल क्यू मिळालेला आहे. ठीक आहे, मग टोटल क्यू जो आहे टोटल चार्ज तो एकट्या चार्जेसनी मल्टिपल चार्जेसनी कंबाईंड बनलेला आहे. ओके, आता हे जर सगळे चार्जेस व्ही एवढ्या पोटेन्शियलच्या अंडर डिपॉझिट झाले असते ओके तर मग ठीक आहे, मग हा फॉर्म्युला आपला बरोबर असता पण तसं होत नाहीये. ठीक आहे, सो आता ते कसं होतंय ते थोडंसं बघूया. आता मी हे सगळं रब करतोय तर ना ऑब्व्हियसली जर आता हा पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आधी जर त्यावरती काहीच चार्ज नसेल तर ऑब्व्हियसली या दोन प्लेटच्या मध्ये पोटेन्शियल डिफरन्स पण काही नसणार आहे म्हणजे झिरो असणार आहे. झिरो चार्ज झिरो पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे, हां, पण त्या कॅपॅसिटर ऑब्व्हियसली एक कॅपॅसिटन्स असणार आहे. ओके, ज्याला आपण क्यू अपॉन व्ही म्हणतोय. आता जर चार्ज पण झिरो असेल तर पोटेन्शियल पण तुमचं झिरोच असणार आहे. ठीक आहे, तेव्हा तुम्ही डिफाईन ॲक्च्युली करू शकत नाही कॅपॅसिटन्सला. हां, पण आता ऑब्व्हियसली कॅपॅसिटन्स ऑल्सो डिपेंड्स अपॉन म्हणजे ह्यावरती ॲक्च्युली डिपेंडच करत नाही पण कॅपॅसिटन्स स्वतः आपण बघितलंय की ना त्याचा जो प्लेटचा तुमचा एरिया आहे आणि सेपरेशन जे आहे तर त्यावरती टोटल डिपेंड करतो. तर यावरती डिपेंड करत नाही आहे क्यू आणि व्हीवरती. हे जर म्हणजे हे एक ॲक्च्युली तुम्ही असं म्हणू शकता की हे अजून एक प्रूफ आहे की कॅपॅसिटन्स त्यावरती असले चार्जवरती म्हणजे एखाद्या पॅरलल प्लेट कॅपॅसिटरवरती असले चार्जवरती पोटेन्शियल डिफरन्सवरती डिपेंड करत नाहीये. ठीक आहे, हे जर अजून एक प्रूफ आहे की जेव्हा कॅपॅसिटर चार्ज नसेल तर ऑब्व्हियसली त्याच्यावरती चार्ज जो आहे तो पण झिरो आहे आणि पोटेन्शियल डिफरन्स पण त्या दोन प्लेटच्या मध्ये झिरो आहे. ओके, आता सपोज मी काय केलं की पहिल्यांदा एक चार्ज आणून या प्लेटवरती डिपॉझिट केला. ठीक आहे, सो इथं प्लस क्यू ऑब्व्हियसली इथं मायनस क्यू. आता पोटेन्शियल डिफरन्स ऑब्व्हियसली डायरेक्टली कॅपिटल व्ही येणार नाहीये का कारण की कॅपिटल व्ही कधी होतं जेव्हा टोटल चार्ज प्लस क्यू होता तेव्हा. ओके, आता अजून टोटली चार्ज नाही आहे कॅपॅसिटर. ठीक आहे, म्हणजे आता सध्याला पोटेन्शियल डिफरन्स कितीनं चेंज झाला आहे तर डी व्हीनं. आता मी तर साईडला एक छोटासा ग्राफ ड्रॉ करतो आणि मग त्यावरनं थोडंसं आपण डिस्कशन करूया. ओके, सो मी आता इथे थोडंसं ड्रॉइंग करतोय. तर माझा कॅपॅसिटन्स फ्रॉम झिरो कुठपर्यंत वाढणार आहे तर इथं हाईट आपण देऊया त्याला एक म्हणजे ह्याला व्हिज्युअलाइज करताना असं करा. ठीक आहे, ॲक्च्युली असंच असतं असं मी म्हणणार नाही कधी. तर झिरो टू कॅपिटल व्ही. ओके, तर इथं वाढणार आहे कॅपॅसिटन्स. जर मी थोडासा चार्ज ह्यावरती डिपॉझिट केला तर डायरेक्टली व्ही जाणार नाही पण थोडंसं वाढेल. हे जे थोडंसं वाढणं आहे हे आहे माझं डी व्ही. ओके, बरं त्यानंतर मी अजून चार्ज थोडासा डिपॉझिट केला. ठीक आहे, तर अजून थोडंसं पोटेन्शियल डिफरन्स वाढणार आहे. ठीक आहे, सेम वे असंच जर मी अजून वाढवत गेलो तर हे पोटेन्शियल डिफरन्स जे आहे ते वाढत जाताना दिसतंय तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे इथनं जर मी एक लाईन ड्रॉ केली तर तुम्हाला दिसते की वाढत चाललंय अँड सो ऑन. जसं मी ह्याला चार्जिंग करत जाईन ठीक आहे तसं पोटेन्शियल डिफरन्स वाढत जाणार आहे आणि फायनली मला कुठपर्यंत किती मिळणार आहे पोटेन्शियल डिफरन्स तर व्ही पर्यंत माझा बिल्डअप होणार आहे. ओके, म्हणजे ह्यातनं तुम्हाला समजतंय काय की ना प्रत्येक चार्ज जो काय मी डिपॉझिट करतोय ठीक आहे या प्लेट्सवरती तर त्यावेळेला या प्लेट्सच्या मध्ये असलेलं पोटेन्शियल डिफरन्स व्हीच नसते. पहिल्यांदा मी एक चार्ज जर डिपॉझिट केला तर ऑब्व्हियसली पोटेन्शियल डिफरन्स झिरो होता. त्यानंतर मी जर काही चार्ज डिपॉझिट केला ठीक आहे तर थोडासा पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो वाढलेला आहे डी व्हीनं. ओके, अजून थोडासा डिपॉझिट केला थोडासा वाढेल. ठीक आहे, असं वाढत जाणार आहे. म्हणजे जसं मी चार्ज डिपॉझिट करू तसं प्लेट्सच्या मध्ये असलेला पोटेन्शियल डिफरन्स वाढत जाणार आहे आणि फायनली मी जेव्हा
टोटल चार्ज डिपॉझिट होईल माझा इकडं प्लस क्यू इकडं मायनस क्यू, तेव्हा मी म्हणू शकतोय की इकडं जो काय टोटल पोटेन्शियल डिफरन्स आहे तो आता मला कॅपिटल व्ही भेटलेला आहे. याचाच अर्थ जे काय मी चार्जेस डिपॉझिट करतोय तर त्यांना नेहमी प्रत्येक वेळेला कॅपिटल व्ही एवढा पोटेन्शियल फेस करायला लागत नाहीये. ठीक आहे, जेव्हा काहीच चार्ज नसेल, कॅपॅसिटर टोटली जी डिस्चार्ज आहे त्यावरती काहीच चार्ज नसेल, तर जो काय मी चार्ज घेऊन येईन पहिल्यांदा घेऊन येईल तर त्याला झिरो काहीच फेस करायला लागणार नाहीये. ठीक आहे, काहीच पोटेन्शियल और आपल्याला काहीच वर्क करायला लागणार नाहीये, कारण की ऑलरेडी तिथं कुठलाच चार्ज नाहीये. ठीक आहे, पण त्यानंतर मी जसं जसं पॉझिटिव्ह चार्ज इकडे डिपॉझिट करत जाईन तसं तसं मला वर्क करायला लागणार आहे, कारण की ऑलरेडी तिथं पॉझिटिव्ह चार्ज आहे. ओके, आणि त्या पॉझिटिव्ह चार्जच्या अगेन्स्ट मला वर्क करायला लागणार आहे. ओके, आणि डिपेंड्स अपॉन ऑब्व्हियसली पोटेन्शियल, आणि अगेन पोटेन्शियल कुणावरती डिपेंड करतं तर त्यावरती आधी किती चार्ज आहे त्याच्यावरती. ओके, अँड सो ऑन. मग मला फायनली मी जेव्हा टोटल चार्ज सगळा डिपॉझिट करीन तेव्हा कॅपॅसिटन्स म्हणतोय, तर पोटेन्शियल डिफरन्स किती असणार आहे तर मला तिथं क्रिएट झालेलं असणार आहे व्ही, आणि टोटल चार्ज आता छोटे छोटे चार्जेस जे मी डिपॉझिट केलेत तर टोटल मिळून किती असणार तर एवढा चार्ज इथं जमा झालेला असणार आहे. इथं डोक्यात एवढंच ठेवायचं आहे की ना प्रत्येक चार्जला सेम पोटेन्शियल फेस करायला लागत नाहीये. ठीक आहे, त्याच्या आधी जेवढे चार्जेस डिपॉझिट झालेत तर त्यांनी जेवढं पोटेन्शियल तिथं क्रिएट केलंय तर तेवढं पोटेन्शियल फेस करायला लागतंय. जरा थोडंसं वर जाऊया परत. आता बघा, हा चार्ज मी जो इथं आणलेला क्यू तर त्याला एवढं पोटेन्शियल फेस करायला लागलं. आता सपोज इथं अजून एक चार्ज असतं, याच्या मागं ड्रॉ करतोय मी. ठीक आहे, तर ह्या पॉझिटिव्ह चार्जमुळं पण इथं काहीतरी एक पोटेन्शियल असतं. ओके, आणि मग ऑब्व्हियसली ह्या प्लस क्यूला ओके आधी जेव्हा हा फक्त चार्ज होता, ठीक आहे, त्यामुळे जेवढं पोटेन्शियल होतं तर त्यासाठी आपल्याला जेवढं वर्क करायला लागलेलं हे वालं वर्क, ठीक आहे, तर त्यापेक्षा आता जास्त वर्क करायला लागणार आहे. ठीक आहे, सो सेम वे हा प्रकार इथं पण असाच होतोय. ओके, आता त्यामुळंच आपल्याला हे डायरेक्टली क्यू इंटू व्ही घेता येत नाहीये. आता कसं घ्यायचं? ओके, तर ह्यासाठी आता बघूया की ना आपलं चार्जिंगचा जो प्रकार आहे तर तो कसा घडतोय. आता हे चार्जिंग करण्यासाठी मी एक बॅटरीला काम देणार आहे, ते म्हणजे माझी बॅटरी जे काय करणार आहे ते चार्जिंग करणार आहे. आता इथं पण सेम आपण असंच करूया. तर पहिल्यांदा काय केलं, बॅटरीनं एक इलेक्ट्रॉन या लेफ्ट साईडच्या प्लेटवरनं काढून घेतला. सो इथं आला प्लस क्यू चार्ज. ठीक आहे, एक प्लस आला, इकडे एक टाकला इलेक्ट्रॉन आणून, तर मायनस एक चार्ज आला. ठीक आहे, आता सेम वे असंच हे टोटल चार्जिंग होत जाणार आहे. बॅटरी एक चार्ज काढून घेणार आहे लेफ्ट प्लेटवरनं आणि राईट प्लेटवरती डिपॉझिट करत राहणार आहे इलेक्ट्रॉन्स. सो लेफ्ट प्लेटवरती पॉझिटिव्ह बिल्डअप होईल आणि राईट प्लेटवरती निगेटिव्ह. जेव्हा सगळं टोटल चार्जिंग होईल तेव्हा तुम्हाला प्लस क्यू टोटल चार्ज भेटेल आणि पोटेन्शियल डिफरन्स व्ही भेटणार आहे. ओके, आता मी ते कन्सिडरेशन करतोय की ना जेव्हा ही बॅटरी एक क्यू चार्ज इकडून लेफ्ट प्लेटवरनं काढून, म्हणजे एक इलेक्ट्रॉन जेव्हा काढून इकडं राईट प्लेटवरती टाकेल, ठीक आहे, तर त्या क्यू चार्जसाठी टी व्ही एवढा पोटेन्शियल डिफरन्स इथं क्रिएट झालेला असेल दोन प्लेटच्या मध्ये. ओके, आता ह्या केसमध्ये वर्क किती परफॉर्म झालेला असेल तर ऑब्व्हियसली डी डब्ल्यू छोटासा वर्क. ओके, क्यू इंटू टी व्ही. ओके, आता इथं एक डोक्यात घ्यायचं आहे की जसं या ग्राफमध्ये आपण बघितलं चार्जिंग कुठून ते कुठून होतंय, कुठपर्यंत होतंय तर फ्रॉम 0 टू कॅपिटल व्ही, आणि प्रत्येक स्टेपमध्ये माझा किती पोटेन्शियल डिफरन्स वाढतोय तर डी व्हीनं वाढत आहे. ओके, सो आता आपण काय करूया तर ना मला टोटल वर्क काढायचं. मला टोटल वर्क काढायचं का, कारण की तो टोटल वर्क जो काय असणार आहे मला टोटल चार्ज डिपॉझिट करायला, तर तोच तिथं माझा पोटेन्शियल एनर्जी म्हणून अख्ख्या कॅपॅसिटरमध्ये स्टोअर होणार आहे. तर आता ऑब्व्हियसली हे मी प्रकार कधीपर्यंत करू शकतोय तर ना ह्या बॅटरीनं समजा या सर्किटमध्ये जर व्ही एवढं तुमचं पोटेन्शियल ड्रॉप जर तिकडे जनरेट केला असेल, म्हणजे जेवढं बॅटरीचं व्होल्टेज आहे, ठीक आहे, तर ना तेवढं इथं ह्या कॅपॅसिटरच्या अक्रॉस ॲपियर होणं गरजेचं आहे. तोपर्यंत हा चार्जिंगचा प्रकार चालणार आहे. ठीक आहे, एकदा का तेवढं पोटेन्शियल तिथं रीच झालं कॅपॅसिटरच्या प्लेट्सच्या मध्ये की तिथनं पुढं इलेक्ट्रॉन्सला इकडून इकडं जायचं काही कारण नाहीये. ठीक आहे, कारण की ऑब्व्हियसली पोटेन्शियल डिफरन्सच नाहीये. ओके, सो आता मला टोटल वर्क काढायचं आहे, म्हणजेच मी काय करणार आहे तर इंटिग्रेट करणार आहे डी डब्ल्यूला. ठीक आहे, आता हे इंटिग्रेशन मी असं लिहितो, खाली लिहूया आपण. सो टोटल वर्क काढायचं आहे मला, तर इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू. ठीक आहे, सो इंटिग्रेशन ऑफ क्यू आणि डी व्ही. आणि आता इथं लिमिट्स मी काय कन्सिडर करणार आहे तर
पहिल्यांदा कॅपॅसिटरवरती काहीच चार्ज नव्हता, सो ऑब्व्हियसली काहीच पोटेन्शियल डिफरन्स नव्हतं, म्हणजे 0. ओके, आणि आपण टोटल कुठपर्यंत जाणार आहे, तर व्ही पर्यंत जाणार आहे, कॅपिटल व्ही. ओके, आता अकॉर्डिंग टू आपला जो कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला होता तो होता सी इक्वल टू क्यू अपॉन व्ही. ओके, आणि हेच मी असं पण लिहू शकतोय, क्यू अपॉन व्ही फॉर दिस चार्ज, आणि ते तुमचं जे काय पोटेन्शियल इथं क्रिएट झालेलं आहे ते. ओके, सो क्यू म्हणजेच काय मला मिळतं सी इंटू व्ही. ओके, सो ओके हेच म्हणत होतो मी. ओके, सो सी इंटू व्ही इंटू डी व्ही. ओके, आता सीला मी बाजूला काढतोय, जस्ट ह्याला इंटिग्रेट करतोय. सो 0 to सॉरी, सो 0 to व्ही अँड डी व्ही. फायनली मग मी ह्याला जर इंटिग्रेट केलं तर मला मिळतंय व्ही स्क्वेअर अपॉन 2, आणि लिमिट्स असे माझे काहीसे असणार आहेत. आणि मग फायनल मी सबस्टिट्यूशन करून मला मिळते सी व्ही स्क्वेअर अपॉन 2. हीच माझी असणार आहे पोटेन्शियल एनर्जी ऑर द एनर्जी इन द कॅपॅसिटर. आता इथं तुम्ही फर्दर ह्या फॉर्म्युल्यामध्ये अजून सबस्टिट्यूशन करू शकताय, डिपेंडिंग अपॉन तुमचा कुठे गेला हा वाला फॉर्म्युला, सी इक्वल टू क्यू अपॉन व्ही. ओके, सो सी इक्वल टू क्यू अपॉन व्ही, जर मी तर क्यू अपॉन व्ही सबस्टिट्यूट केला तर ना मग हा फॉर्म्युला असा दिसेल. म्हणजे मी सीचं फक्त सबस्टिट्यूशन केलं क्यू अपॉन व्ही, तर हा फॉर्म्युला क्यू इंटू व्ही असा दिसेल. ठीक आहे, फर्दर इवन मी व्हीचं सबस्टिट्यूशन केलं, व्हीचं काय मला मिळते सबस्टिट्यूशन, तर क्यू अपॉन सी म्हणजे क्यू स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर, म्हणजे अजून एक ह्याचं व्हेरियंट मला असं भेटतंय. सो 1 अपॉन व्ही, सो क्यू स्क्वेअर अपॉन सी. ओके, सो ह्या टाईपनं मला एक पोटेन्शियल एनर्जी मिळालेली आहे. ओके, आता सेम वे इवन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, म्हणजे आपलं जे आत्ताचं 12th टेक्स्टबुक आहे, तर ना सेम वे यात पण तसंच कन्सिडरेशन केलं, फक्त त्यांनी थोडंसं डिफरंटली केलं आहे. मला हे कन्व्हिनियंटली वाटलं, कारण की ना मला हे जास्त इमॅजिन करणं बेटर वाटतं की ना, मी जसं इथं चार्जेस डिपॉझिट करत जाईन तसं तसं मी थोडं थोडं पोटेन्शियल डिफरन्स डी व्हीनं वाढवत जातो, आणि फायनली इन द एंड मला 0पासनं हे डी व्हीनं वाढवत व्हीपर्यंत जाता येते पोटेन्शियल युझिंग चार्ज क्यू. ओके, हे जास्त मला कन्व्हिनियंट वाटतंय. आता मी बुकमधलं पण एक 2च मिनिटात डिस्कस करतो की बुकमध्ये डेरिवेशन घेताना म्हणजे ॲक्च्युली मॅथमॅटिकली तसं काय फरक पडत नाही आहे, पण डिपेंडिंग अपॉन तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे. तर आता बुकमध्ये आपलं जे घेतलेलं आहे टेक्स्टबुकमध्ये, तर त्यात त्यांनी काय कन्सिडरेशन केलं आहे की ना, सपोज चार्जिंग प्रोसेस चाललेली आहे. ओके, आणि चार्जिंग प्रोसेस चाललेली असताना कन्सिडर करा की क्यू डॅश एवढा चार्ज आपण तिथं काय केलेला आहे, तर ना कॅपॅसिटरवरती डिपॉझिट केलेला आहे, आणि व्ही एवढं तिथं पोटेन्शियल डिफरन्स त्या 2 प्लेटच्या मध्ये आहे. ओके, आता फायनली सो आपल्याला माहिती आहे की सी इक्वल टू क्यू अपॉन व्ही, आणि त्यासारखंच मी हे पण लिहू शकतो क्यू डॅश अपॉन व्ही. ओके, अँड देन फायनली छोट्याशा वर्कसाठी, जसं आपण मगाशी कन्सिडर केलेलं, फक्त मगाशी आपण छोट्याशा वर्कसाठी एक काय घेतलेला, कुठे गेला, ओके, छोटासा पोटेन्शियल डिफरन्स तिकडं कन्सिडर केलेला. फक्त इथं तसं छोटासा पोटेन्शियल डिफरन्स नाही, तर इथं वीज घेतलेला आहे, आणि तेच मला थोडंसं खटकलं. मे बी मी मॅथमॅटिकली थोडंसं मागासलेलं असेल, पण मला ॲक्च्युली हे पटलं नाही की ना, तुम्ही डायरेक्टली जेव्हा छोटंसं, म्हणजे अजून टोटली चार्ज तुम्ही डिपॉझिट केलेलं नाही आहे, तर तिथं कॅपिटल व्ही का घेतला, म्हणजे टोटल पोटेन्शियल डिफरन्स आला तर कुठून आला, ते ॲक्च्युली मला पटलेलं नाही आहे. म्हणजे मे बी मी मॅथमॅटिकली तेवढं हे नसेल, पण फिजिकली पण मला हे समजलेलं नाही आहे की का बरं तसं केलं आहे. ठीक आहे, कारण की जर तिथं टोटल चार्ज अवेलेबलच नसेल, प्रेझेंटच नसेल प्लेट्सवरती, तर टोटल पोटेन्शियल डिफरन्स आला तर कुठून आला, हे अजून पण मिस्ट्री आहे. तुम्हाला जर समजली तर मला पण सांगा, बघा बरं. ओके, सो डी डब्ल्यू इक्वल टू व्ही इंटू डी क्यू. ओके, तर हे त्यांनी असं कन्सिडरेशन केलं आहे. अँड देन जर मला टोटल डब्ल्यू पाहायला असेल तर अगेन मला इंटिग्रेट करायला लागणार आहे डी डब्ल्यू. ओके, आणि फायनली मला इंटिग्रेशनचे जे कन्सिडर करायचे जे लिमिट्स आहेत, ठीक आहे, तर ते असण्यात आता टोटल चार्ज मला डिपॉझिट करायचं आहे, जे मगाशी आपण लिमिट्स घेतलेले 0 टू कॅपिटल व्ही, तर तेच फक्त आहेत आता 0 टू प्लस क्यू. ओके, आणि इन्स्टेड ऑफ व्ही मी इथं सबस्टिट्यूट करतोय, ही जी व्हीची व्हॅल्यू होती, तर इन्स्टेड ऑफ दॅट मी इथं सबस्टिट्यूट करतोय क्यू डॅश अपॉन सी अकॉर्डिंग टू दिस. ठीक आहे, सो फायनली मी जर ते इथं सबस्टिट्यूट केलं तर मला मिळतंय क्यू डॅश अपॉन सी इंटू डी क्यू. ओके, 1 अपॉन सी मी बाजूला घेतला, सो 0 आणि क्यू. ओके,
आणि क्यू डॅश डी क्यू. ॲक्च्युली तर क्यू डॅश पण नाही पाहिलं, क्यूज पाहिजे. ओके, आणि सो फायनली इंटिग्रेट केल्यावरती मला मिळतंय 1/c क्यू स्क्वेअर्ड अपॉन 2 0 आणि कॅपिटल क्यू. आणि जेव्हा मी सबस्टिट्यूट करतोय लिमिट्स तेव्हा मला मिळतंय 1/2 क्यू स्क्वेअर अपॉन सी. ओके, सो हे माझं फायनलवालं जे आपलं व्हेरियंट होतं ते मला मिळालं. आणि इथं पण तुम्ही सेम वे सबस्टिट्यूशन करू शकताय. सी इक्वल टू क्यू अपॉन व्ही. सो पहिल्यांदा क्यूची व्हॅल्यू टाका, नंतर सीची व्हॅल्यू टाका. तुम्हाला हे जे काय बाकीचे आपले व्हेरियंट्स होते हे वालं हे तुम्हाला मिळून जातील. ओके, सो बेसिकली कॅपॅसिटरचं ही जी काय एनर्जी आहे, एनर्जी स्टोर्ड इन अ कॅपॅसिटर, तर हे डायरेक्टली तुम्ही एखाद्या म्हणजे एक चार्ज आहे तिथं दुसरा चार्ज तुम्ही घेऊन आला, ठीक आहे, तर तुम्ही म्हणू शकता की वर्क किती परफॉर्म झाला आहे, तर क्यू इंटू व्ही. म्हणजे जसं इथं आपण पहिल्यांदा डिस्कशन केलं तसं. पण कॅपॅसिटरमध्ये तसं डायरेक्टली मला कॅपिटल क्यू इंटू कॅपिटल व्ही घेता काय येत नाहीये, कारण की मी जे काय सगळे चार्ज डिपॉझिट करतोय, चार्जेस जेव्हा डिपॉझिट करत असतोय, तर तेव्हा प्रत्येक चार्ज डिपॉझिट करताना मला व्ही एवढं पोटेन्शियल फेस करायला लागत नाहीये. ठीक आहे, पहिला चार्ज डिपॉझिट करताना मला काहीच फेस करायला लागत नाही, मला काहीच इलेक्ट्रोस्टॅटिक वर्क परफॉर्म करायला लागत नाहीये, कारण की त्या चार्जला तिथं त्या प्लेटवरती, पहिल्या चार्जला त्या प्लेटवरती डिपॉझिट करायला रिपेल करणारा कोणच नाहीये त्या प्लेटवरती. पण जसा मी दुसरा चार्ज आणला तर पहिला चार्ज त्याला रिपेल करणार आहे आणि त्याच्या अगेन्स्ट मला वर्क करायला लागणार आहे. ओके, आता झाले 2 चार्जेस. आता तिसरा आणताना मला अजून जास्त वर्क, चौथा आणताना अजून जास्त वर्क. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक चार्ज तुम्हाला काय देईल, तर तिथं डीव्हीची जी व्हॅल्यू आहे तर ती तुम्हाला तिथं वाढत वाढत जाताना दिसणार आहे. ओके, इथं मी ग्राफ ड्रॉ केला, तर प्रत्येक चार्ज डिपॉझिट कराल तर तुमचा पोटेन्शियल डिफरन्स त्या प्लेटच्या मध्ये वाढणार आहे. आणि जी टोटल चार्ज डिपॉझिट होईपर्यंत टोटल पोटेन्शियल डिफरन्स तुमचा व्ही झालेला दिसणार आहे. त्यामुळे आपल्याला डायरेक्टली क्यू इंटू व्ही तसं घेऊ शकत नाही आपण. ठीक आहे, तर आपल्याला ह्या टाईपनं थोडंसं जावं लागतंय. अँड सो फायनली ही जी काय आहे ती आहे आपली एनर्जी स्टोर्ड इन अ कॅपॅसिटर. आणि हीच एनर्जी आहे की ना जी नंतर कॅपॅसिटर तुम्ही या सर्किटमधनं फुल चार्ज झाला, एकदा का चार्ज हा फुल चार्जिंग झालं तुमचं. ओके, इकडं प्लस क्यू, इकडं मायनस क्यू, टोटल चार्ज आणि पोटेन्शियल डिफरन्स व्ही डेव्हलप झाला. आणि नंतर मग इथं जे छोटंसं आपण सर्किट ड्रॉ केलेलं, असं जर तुम्ही एखादा छोटासा बल्ब और दुसरा कुठला पण एखादा लोड तिथं जोडला तर तुम्हाला दिसेल की तो कॅपॅसिटर त्याला रन करणार आहे, म्हणजे ती जी एनर्जी आहे ती तिथं स्पेंड होणार आहे. ओके, सो हे लास्ट आर्टिकल होतं आपलं या टॉपिकमधलं, एनर्जी स्टोर्ड इन अ कॅपॅसिटर. होपफुली तुम्हाला समजलेलं असावं. तसं काही जास्त हार्ड आर्टिकल नाही आहे, फक्त हे इम्पॉर्टंट आहे की तुम्ही त्याला समजून कसं घेताय. टेक्स्टबुकमधनं जसं घ्यायचं तसं समजून घ्या, आमचं काही नाही. पण बेसिकली म्हणजे आता तुम्हाला एक्झाममध्ये जर आन्सर्स लिहायचे तर टेक्स्टबुकलाच तुम्ही कन्फाईन राहिलं पाहिजे. पण असं कुठंच नाही आहे की ना तुम्हाला जर एखादी कन्सेप्ट समजून घ्यायची तर टेक्स्टबुकला कन्फाईंड असावं. थोडंसं तुमचं तुम्ही पण विचार करू शकताय, तुमचं तुम्ही पण व्हिज्युअलाइज करू शकताय. ओके, सो होपफुली तुम्हाला समजलं असावं, नसलं तर सांगा, आपण परत थोडंसं यावरती रिवाईज करूया. ओके, सो गुड बाय.